पहिला पाऊस पडला की कणकेश्वरला येणं हे अलिबागकरांसाठी शास्त्र आहे. म्हणून आम्ही पहिलीच मॉन्सून ट्रिप ही कणकेश्वरला करतोय. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्लॉगमध्ये. पावसाळा चालू झाला आहे आणि आपली पावसाळ्यातली पहिली ट्रेक ही कणकेश्वरला होणार आहे. इथून एंट्री आहे पायथ्या, कणकेश्वरच्या पायथ्याला आता आम्ही थांबलो आहे. आपला माथेरानचाच ग्रुप आहे, सर्वांचं इंट्रोडक्शन झालेलं आहे माथेरानमध्ये. नंतर परत एकदा करतो. 8:30 वाजता आम्हाला ट्रेक स्टार्ट करायची होती, पण आमचा एक मेंबर अजून आला नाही आहे. तो आला की पहिली त्याची खबरदारी घेऊ, नंतर मग ट्रेकला सुरुवात करू. तोपर्यंत वेट करूया. तो तसं पण आम्ही अर्धा तास त्यांच्यासाठी वेट केलेलंच आहे. One eternity later. ते बघा, आत्ता येत आहेत राहिलेले 2 मेंबर स्कूटीवर. या तुमचीच वाट बघत होतो. या बोला, त्याला पण बोला. थँक्यू. 1 तास आपल्याला मस्तपैकी लेट झालाय. चला, आता सर्व मेंबर आलेले आहेत. सगळं ते काय एक मेंबर पार्टी आहे. फक्त आपल्या अंकित नाही आलाय आज. तो नाही आला. आणि अंकितच्या जागी एक नवीन मेंबर ॲड झाले. ती सध्या फोटोशूट करते मागे. आपण सुरुवात केली आता. कणकेश्वरला वर पोचायला 650 पायऱ्या आहेत. आपण दरवर्षी येतो. आपल्या चॅनलवर जवळजवळ 3 ते 4 व्लॉग ऑलरेडी कणकेश्वरचे अपलोड केलेले आहेत, पण या चॅनलवर आपला हा पहिलाच व्लॉग असेल. पावसाला सुरुवात झाली म्हणून आम्ही कणकेश्वरला याचा प्लॅन केला, पण आज काय पावसाचा नामो निशाण नाही. काय पाऊस नाही, नुसतं ऊन पडलाय. पाऊस आला पाहिजे तर मजा आहे. आणि अजून हिरवळ वगैरे काही झाली नाही आहे. सर्वकडे तसंच आहे. थोडा टाईम जाईल, पण आपण आपली पावसाळ्याची पहिली ट्रेक तर पूर्ण करून घेऊ. ए ऋषी, माझा गॉगल आहे तिथं, ये ना, घेऊन ये ना येताना. थोडासा ब्रेक घेतला होता आम्ही आणि प्रत्येक ठिकाणी आपल्याला म्हणजे थोड्या अंतरावर इथे माहिती दिलेली आहे. इथून शिवमंदिर 425 पायऱ्या, सुमारे 3750 फूट आहे. इकडून भारी व्ह्यू दिसते बघा. आमचे 2 मेंबर इथून झूम नाही जमणार करायला. बॉटलवर करते, दिसणार नाही दिसणार नाही. इथून नाही, लांब दिसतंय. या वर या. तिथे थांबलेले आहेत, ब्रेक घेतलेला त्यांनी, आणि काही मेंबर वर गेले आहेत. पावसाची वाट बघतोय आम्ही. आम्हाला वाटलं आज पाऊस असेल, पण पाऊस काही नाही आहे सोबत. 4 जण पुढे चाललेत, आम्ही 3 जण मागून चालतोय. आमची एक मेंबर दमली आहे. नाही, आता दमले नाही. सारखं काय सांगायचं दमलंय, असं काहीतरी राग दाखवा. चला थांब रे, थांब जरा एनर्जी होते. खाऊन नाही आली आहे म्हणून. आता तुला पण दाखवलं असतं. बरोबर, आता मी व्हिडिओ चालूच ठेवतो. बरोबर किती 26 सेकंद झाले आहेत व्हिडिओला. आता बरोबर किती सेकंदांनी स्टॉप घेत आहेत बघू. व्हिडिओ कंटिन्यू. वय झालं म्हणून व्हिडिओ चालू आहे, थांबायचं नाही. लाज काढशील माझी. तिथे आहे की कबूल करा मग. थोडी चार्जिंग पण. अरे यार, चार्जिंग पण 31 वर आले. होईल पॉवर बँक आणले मी. चालूया. हे बघा, इकडे
सर्व पत्र्याची तुम्हाला छोटी छोटी दुकानं भेटतील. इथे एक आहे, पुढे एक आहे. तर ती आता बंद आहेत. श्रावण महिन्यामध्ये परत चालू होतील. अजून पाऊस तसा हवाचा पडलाही नाही आहे. आमचा प्लॅन झाला होता पहिला खोपोलीला जायचा, तिकडे गगनगिरी महाराजांचा मठ आणि झेनिथ वॉटरफॉल किंवा KP वॉटरफॉल करायचा. पण आयत्यावर आमचा प्लॅन झाला की कणकेश्वरला यायचा. इथून आता शिवमंदिर 350 पायऱ्या, 2400 फूट, म्हणजे जवळजवळ आपण अर्धा टप्पा पार केला आहे फायनली. तर आता कणकेश्वरला ऑलमोस्ट आम्ही पोचलो आहे. एक 10 मिनिटात पोचू. पहिलं ब्रह्मकुंडाजवळ पोचू, त्याच्यानंतर मग मंदिरात. कणकेश्वर मंदिराच्या आधी आपल्याला रस्त्यातच श्री पालेश्वर मंदिर लागतो. हा एक छोटा मंदिर आहे. हे बघा इथे लिहिलं आहे पण, श्री कणकेश्वर देवस्थान ट्रस्ट श्री पालेश्वर मंदिर. फायनली पोचलो श्री क्षेत्र कणकेश्वर देवस्थान. इथे आता ब्रह्मकुंड आहे आणि राईट साईडलाच इथे मारुती मंदिर आहे. हे बघा, 2 ते 3 वर्षांनी जो आपल्याकडे वादळ आला होता त्याच्यामध्ये हे आपल्या मागे जे मारुती मंदिर आहे त्याचं खूप नुकसान झालं होतं. त्याच्यानंतर हे पुन्हा एकदा मारुती मंदिर बांधलं गेलं आहे. आणि इकडे राईट साईडला ब्रह्मकुंड आहे. आता इथे सर्व पत्रे लावलेत. दुसरीकडून जो रस्ता आहे तिकडून जातो आणि आपली गँग पूर्ण इकडे बसले. पण आपला नशीब एकदम खराब निघाला, कुंडामध्ये पाणीच नाही आहे. ककड़ी देख रहे, ककड़ी देख. चाट मसाला होता ना यार, तो खाने का मजा ही कुछ और होता है यार. से लाया हूँ मैं. खबर खाओ ने चाट रहेगी हो. क्या बात करते हैं यार. हाँ वरियाली है, मुखवास है. और 2-3 ककड़ी. ओके बॉस. वाह वाह वाह. अभी इसको कैसे खाने का मालूम है तेरे? नहीं. इसका ऐसा गोल गोल छोटा छोटा टुकड़ा करके ये मसाला लेने का, तो फिर ऐसा छिड़क, फिर छिड़कने के बाद ऐसा मिला के एक टुकड़ा उठाए. इसका ककड़ी का. हाँ, ककड़ी का. और फिर इधर रखने का. पावसाची वाट बघत होतो आणि पाऊस जरा आपल्याला साथ देईल असं वाटतंय. बारीक बारीक पाऊस चालू झालाय. सेजल काय बोलायचं तुला यावर? बरं, ब्लॉगमध्ये या ब्लॉगमध्ये जास्त काय बोलली नाहीस? मूड नाही सध्या, एनर्जी नाही. एनर्जी नाही. माथेरानला कसं एकदम प्लेन रोड होता त्याच्यावर चालायचं होतं. आता इथे जरा हलकीशी स्लोप आहे असा. ट्रेक करायला लागते तर ते कठीण आम्ही जातंय. थोडं लवकर आलो. थोडंसं 1 महिन्याने यायला पाहिजे होतं, कारण का पाणी काहीच नाही. आणि त्याच्यामुळे पावसाचं कसं पूर्ण गार वातावरण असतं, पूर्ण सगळीकडून पाणी येतो. आणि पूर्ण जे ब्रह्मकुंड आहे ते पण पूर्ण भरलेलं असतं. ते काहीच नाही, पूर्ण रिकामच आहे. आलात तर 1 महिन्याने या, जुलैमध्ये या. आणि तशी ट्रेक करायची असेल तर कणकेश्वर नेहमी बेस्ट आहे. पाऊस सर्वांसाठी पडला की ओपन आहे. अलिबागकर सगळे पहिले येणार कणकेश्वरला. मी Final. त्याच्यावर तिथे जाऊन व्हिडिओ बनवणार आहे आणि ती इंट्रोला ठेवणार आहे. आणि आपला खास मित्र ऋषी नेहमीप्रमाणे व्हिडिओ पासून लाजतोय सालाबादप्रमाणे. सालाबादप्रमाणे. इकडून आपण एंट्री केली आणि बरोबर मंदिरासमोरच इथे एक मोठं कुंड आहे. इकडे मागे मंदिर आहे. आजूबाजूचा परिसर नंतर दाखवूनच तुम्हाला. पण पहिलं आपण दर्शन घेऊन येऊ. आवाज चालू झाला. पहिले दर्शन घेऊन येऊ. चला, आता आपण बरोबर मंदिराच्या समोर उभे आहोत.
ही मंदिराची एंट्रन्स आहे. इथून आपण दर्शन घ्यायला जाऊ. इकडे दीपस्तंभ आहे पुढे साईडला. आणि मंदिराच्या समोरूनच आणखी एक रस्ता जातो. हा बघा, हा. जर तुम्हाला प्रॉपर ट्रेकिंग करायची असेल तर हा रस्ता पण आहे तुम्हाला कनकेश्वरला यायला. हा रस्ता तुम्हाला म्हणजे या रस्त्याने यायचं झालं तर तुम्हाला झिराडमधून यायला लागेल. आपण आता मापगावमधून आलो. तो रस्ता आहे तो झिराडमधून येतो. तो जरा शॉर्टकट आहे. आत्ताच आम्ही मुख्य शिवमंदिरात दर्शन घेतलं. पावसाला हलकी हलकी सुरुवात झाली आहे. आता आम्ही थोडं पुढे चाललो आहे. मंदिराच्या आसपास खूप छोटी छोटी मंदिरं आहेत. ती पण तुम्हाला दाखवतो. जसं की इकडे बाजूलाच एक मंदिर आहे. हे बघा. पण आपण आता मंदिराच्या मागे उभे आहोत. तुम्हाला जर मंदिराच्या कळसाजवळ एक इकडे झूम करून दाखवतो. हे बघा, एक छोटी मूर्ती दिसत असेल. हे बघा, बरोबर आता झूम केलं आहे. तर त्या मूर्तीची कथा अशी आहे, म्हणजे मी लहान होतो तेव्हा मला सांगितली होती कोणीतरी, आता मला लक्षात नाही, पण ती खरी आहे की खोटी माहीत नाही. पण ती कथा अशी आहे ती मी तुम्हाला सांगतो. हां, तर आता मी त्या मूर्तीबद्दल तुम्हाला सांगत होतो. तर ती स्टोरी अशी आहे की फार वर्षापूर्वी जो मंदिराचा कळस आहे तो चोरण्यासाठी कोणतरी एक माणूस वर चढला होता. तर तेव्हा त्याच्यामुळे तिथं ते बनवलं गेलं आहे. आता किती खरं आहे खोटं आहे ते माहीत नाही मला, पण मी ही स्टोरी माझ्या बालपणी ऐकली होती. त्याच्यानंतर आता आपण मुख्य मंदिर झाल्यानंतर श्री राम सिद्धिविनायक देवस्थान या मंदिरात जाऊया दर्शन घ्यायला. एक मिनटं तुम्हाला दाखवतो. आपल्यासोबत डॉगेश भाई पण आहेत. हे बघा, हे इथे श्रीराम सिद्धिविनायक मंदिर आहे. तिथे गणपती बाप्पाची सुंदर मूर्ती आहे. हे बघा, इकडे श्रीराम सिद्धिविनायक मंदिरासमोरच एक छोटं विष्णू मंदिर पण आहे. हे बघा. त्याच्यानंतर आता आम्ही पुढे चाललो आहे, कारण पावसाळ्यामध्ये तिकडे व्ह्यू भारी असतो. आता पाऊस एवढा पडलाय नाही, पण जाऊन तर येऊया, बघूया पुढे काय. केकडा भाई थोडा घाबरला आहे. काय नाही करणार तुला, छोटी व्हिडिओ घेतोय फक्त. हे बघ, नांगावर कर रे, चावायचं, थांबा. हां, हे बघ, हे घे, बघा फुलला. जा जा. तर मंदिराच्यातून आम्ही गायमुख बघायला आलो. गोमुख तो बघा बरोबर माझ्या बोटासमोर. झूम करतो, एक मिनटं. हा बघा, पण पाण्याने धोका दिला आहे. पाणीच नाही आहे काही. हां, इथून कसा व्ह्यू भारी दिसतो, एकदम कडक. आत्ता वारा मस्त लागते इथे बसायला, असं भारी व्ह्यू दाखवतो तुम्हाला. थांबा.